हॅलो गाईज, मी तुमच्या सर्वांची लाडकी ब्युटिशियन रेणुका. तर मी आज माझं न्यू स्किन केअर रुटीन अँड हेअर केअर रुटीन शेअर करणार आहे. तर हे जे प्रोडक्ट तुम्हाला दिसत आहेत ते मी अजून अनबॉक्सिंग केलेले नाही आहे. तर मी या व्हिडिओसाठी हे प्रोडक्ट अजून यूज केलेले नाही आहेत. चला तर गाईज, मग आपण याच्यातील एक एक प्रोडक्टचे इन्ग्रेडियंट्स बघणार आहोत आणि त्याचप्रमाणे यांना अनबॉक्सिंगसुद्धा करणार आहोत. आपण पहिल्यांदा माझं हेअर केअर चे प्रोडक्टमध्ये मी काय काय सामील केलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे तुम्हाला दिसत असेल हे माझे सर्व प्रोडक्ट जे आणलेले आहेत ते SSPL ब्रँडचे आहेत आणि हर्बल्स आहेत. त्याच्यामुळे हे आपण वापरलं तरी याचा साईड इफेक्ट वगैरे काही होणार नाही आहे. त्याच्यामुळं मी याच्यावरती ट्रस्ट ठेवून आणि मला एका मॅडमांनी हे सजेस्ट केलं होतं, त्याच्यामुळे मी हे परचेस केलेलं आहे. मला थोडासा डॅन्ड्रफ झालेला आहे, त्याच्यामुळे मी हा शॅम्पू मागवलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल इथे टी ट्रीज आहेत आणि रोजशिप आहे, त्यासोबत रोजमेरी आहे. तर सर्वांना माहीतच असेल रोजमेरी हे आपल्या केसांसाठी किती महत्त्वाचं आहे किंवा किती इम्पॉर्टंट आहे. आणि त्यासोबत इथं pH बॅलेन्स्ड आहे आणि पॅराबन फ्री हे आहे. नेट क्वांटिटी याची 200 ml आहे. नेक्स्ट प्रोडक्ट तुम्ही बघू शकता, हे आहे हेअर कंडिशनर. हे सुद्धा सल्फेट फ्री आहे. शिया बटर आहे, याच्यात रोजमेरी आहे आणि मोरिंगा ऑइल आहे. हे सुद्धा पॅराबिन फ्री आहे, pH बॅलेन्स्ड आहे आणि याची सुद्धा क्वांटिटी 200 ml आहे. आता नेक्स्ट प्रोडक्ट आहे अँटी हेअरफॉल पावडर. 100% आयुर्वेदिक आहे, याचा काहीही साईड इफेक्ट नाही आहे. ह्याचं नेट वेट आहे 30 ग्रॅम आणि हे नॅचरल फिटनेस आहे, म्हणजे की आपल्या बॉडीसाठी हे चांगलं आहे. याचं साईड इफेक्ट वगैरे काही नाही आहे. तसं बघायला गेलं तर कोणत्याच प्रोडक्टचं साईड इफेक्ट नाही आहे, कारण हे सगळे हर्बल्स आहेत. त्यानंतरचं प्रोडक्ट आहे आपलं हे हेअर ऑइल. इथे तुम्हाला दिसत असेल 18 in 1 आहे. जसं की 2 in 1 असतं, 3 in 1 असतं, तसं हे 18 in 1 आहे आणि याची नेट क्वांटिटी आहे 100 ml. आता आपण बघणार आहोत स्किन केअर रुटीन. ग्लॅझोरचा सोप आहे, ब्युटी अँड फेअरनेस बार. हा सुद्धा SSPL ब्रँडचाच आहे आणि हा मी ओपन केलेला आहे. गेले 2 ते 3 दिवस झालं मी यूज करते. याच्यामध्ये केशरसुद्धा आहे, तुम्हाला दिसतच असेल. हे केसरचे पार्टिकल्स तुम्हाला दिसतच असतील. ह्याचं फ्रेग्रन्ससुद्धा खूप छान आहे गाईज, एकदम मस्त आहे प्रोडक्ट. पण कमी अप्लाय केलं तरीसुद्धा याचा जास्त फेस होतो. नेक्स्ट प्रोडक्ट आहे, हा सुद्धा सोपच आहे, डीप क्लिन्झिंग. अझार्डियन हा सोप आहे याचं नाव. तर हा डीप क्लिन्झिंगसाठी आहे. तर मी हा अजून यूज केलेला नाही आहे. हा आपण फेसवरती जिथे जिथं आपलं हे डार्कनेस आहे तिथं आपण यूज करू शकतो. तर मी आता हे तुमच्यासमोरच ओपन करते. याचंसुद्धा फ्रेग्रन्स खूप छान आहे गाईज, पण मी हे अजून यूज केलेलं नाही आहे. नेक्स्ट आहे हा टोनर. याचासुद्धा मलबेरी आहे, बिटन आहे, अलेन्शन आहे विथ हॅझल. सल्फेट फ्री, पॅराबन फ्री, pH बॅलेन्स्ड आहे आणि याचं क्वांटिटी आहे 50 ml. आता ह्याचंसुद्धा आता लास्ट वन आहे हा आपला फेस सिरम. ह्याच्यात आहे ग्रीन टी, ॲलोवेरा, ग्रॅप सीड्स आहेत, कॅरट आहे. नेट क्वांटिटी याची सुद्धा 50 mlच आहे. पॅराबिन फ्री आहे, pH बॅलेन्स्ड आहे आणि इथं तुम्हाला ऑल स्किन टाईप, इथं बघा ऑल स्किन टाईप आहे. इन्फ्युज्ड विथ अर्बोटिन, विटॅमिन C अँड रेटिनॉइल. हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत हे आपल्या त्वचेसाठी खूप महत्त्वाचे असतात.
हे प्रोडक्ट आपल्याला 15 दिवस यूज करावे लागणार आहे, त्याशिवाय आपल्याला याचा रिझल्ट मिळणार नाही. कारण हे हर्बलयुक्त आहे, त्याच्यामुळे याचा साईड इफेक्ट तर काय नाही आहे. तर आपण हे 15 दिवस यूज करणार आहोत कंटिन्यूली, मग याचा आपल्याला पुढे जाऊन रिझल्ट मिळणार आहे. जर तुम्हाला याचा आफ्टर 15 डेज रिझल्ट आला का नाही आला, तर त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओज पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आफ्टर 15 डेजचा हे प्रोडक्ट बेस्ट आहेत की नाही स्किन केअरसाठी आणि हेअर केअरसाठी, त्याच्यावरती मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.